मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जरांगेंनी केला थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप। मी नार्को टेस्टसाठी तयार, जरांगेंची ही चौकशी करा, धनंजय मुंडेने केलं आवाहन। मंडळी, काल प्रसार माध्यमांवर मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा जो कट आहे रचला गेलाय याबद्दलच्या बातम्या माध्यमांसमोर आल्या आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय म्हणजे गंगाधर काळकुटे हा जो व्यक्ती आहे त्याने बीडचे एसपी किंवा जालनामधले जे पोलीस आहेत त्यांच्याकडे याबद्दलची तक्रार केली होती। त्यानंतर या व्यतिरिक्त 2 आरोपी जे आहेत म्हणजे दादा गुरड आणि अमोल खुणे या 2 व्यक्तींचं नाव समोर आलं। त्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली आणि आज त्यांना कोर्टामध्ये हजर सुद्धा गेलं आणि आता त्यांना पुढच्या 12 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। यानंतर काल मनोज जरांगे यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर जो हा हत्येचा कट रचला गेलाय त्यामागे बीड परळी मधला एका मोठा राजकीय व्यक्ती आहे। याबद्दल सविस्तर आम्ही आज जी पत्रकार परिषद घेणार आहोत त्यामध्ये सांगणार। तर याच निमित्ताने आज 11:30-12च्या दरम्यान जवळपास 1 तासाची मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी थेट बीड परळीचे जे आमदार आहेत म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला की विविध प्रकारच्या गोष्टींवरून धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्याच निकटवर्तीय लोकांना धरून त्यांनाच मारण्याचा म्हणजे त्यांच्याच हत्येचा कट रचला। आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा, याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा, कारण ह्यो फोनवर बोललेला आहे। प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झाल्या। त्यानंतर जवळपास 1 ते 2च्या दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व आरोपांना फेटाळत त्यांची नार्को टेस्ट करा, मी सुद्धा नार्को टेस्ट करायला तयार आहे, माझ्यावर अशा प्रकारचे जर आरोप होत असतील तर निश्चितच या गोष्टीची दखल आता सीबीआयने घ्यायला हवी, अशा प्रकारची मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केली आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनेच केली पाहिजे। जी ब्रेन मॅपिंग करा, माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। एकीकडे सर्वसामान्यांसाठी लढणारा एका समाजाचा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे वंजारी समाजाचे धनंजय मुंडे आहेत। जेव्हा 2 प्रकारच्या समाजाचे लोक जेव्हा मोठमोठ्या पदावरती आहेत किंवा त्यांना मानणारे अनेक लोक आहेत ते जेव्हा एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेस निश्चितच 2 समाजामध्ये जो एका प्रकारचा जो वाद आहे तो सुद्धा निर्माण होऊ शकतो। या दोन्ही आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकतोय तो म्हणजे सामान्य माणूस अडकतोय। आपण ज्या भूमीमध्ये राहतोय महाराष्ट्र भूमीमध्ये हत्येचा कट कसा रचला गेला, काय रचला गेला या संपूर्ण गोष्टींबद्दल तर चौकशीमध्ये या गोष्टी बाहेर येतीलच। मात्र जनता यामध्ये काय करणार, कारण जी महाराष्ट्र भूमी आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाण अनेक थोरवीर घडून गेलेत, पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जेव्हा खुलेआम हत्येचा कट रचला गेला किंवा त्यांना आपण गोळ्या घालून मारूयात, अपघात करूयात, अशा प्रकारच्या गोष्टी जर होत असतील आणि त्याला आपण एक राजकीय गोष्टी किंवा एक राजकीय गोष्टीचा जर चष्मा लावून आपण त्याला पाहत असो तर हे निश्चितच अयोग्य आहे। याबद्दल तुमचं मत काय आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा।